हॅलो, हाय सर्वांना. तर तुम्ही जेव्हा पंपिंग करताना ती कशी करता, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही त्रास अनुभवतो का, कम्फर्टेबल वाटतं का? आता असं नाही की जोडीदार असणाऱ्या पुरुषांना जे मी सांगणार आहे त्याची काही गरज नाही. गरज आहे, त्या प्रत्येक पुरुषांना गरज आहे. तर खास करून ज्या पुरुषांना जोडीदार नाही, ते स्वतः समाधानी होतात. पण ते कसे होतात हे सर्वात महत्वाचं आहे बरं का. त्यामध्ये म्हणजे जेव्हा जोडीदार नसतो तेव्हा स्वतः समाधानी होणं काही वेगळ्या आउटसाइडला जावं लागतं का? म्हणजे बरेच तरुण पिढीतले मुलं आहेत बघा, ते सोशल साईटवरच असे काही ते काय म्हणते तो त्याला, सिरियल वगैरे असतात ना, ते पाहून किंवा मग अजून दुसरं कोणाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून मनामध्ये कल्पना तर येतच असेल ना. तर त्या पद्धतीने जर तुम्ही समाधानी होत असाल तुमच्या हाताने, तर तिथे तुम्हाला कधी त्रास होतही नसेल, कधी वेळ लागत असेल, कधी कम्फर्टेबल वाटणारच, आणि कधी कम्फर्टेबल सुद्धा वाटू शकत नाही. बरोबर आहे ना? तर मग त्यासाठी काय करायचं? आता जोडीदार असणाऱ्या पुरुषांना सुद्धा बरं का, हे केलं तर खूप छान आहे. म्हणजे जेव्हा जोडीदार असतो तेव्हा काही पुरुष करतात असं, आणि काही पुरुष लक्ष देत नाहीत. आपल्या जोडीदारासोबत जेव्हा समाधानी होतात ना, तेव्हा ते चालूमध्ये त्यांना हवं तसं ते समाधानी होतात. असं न करता तुम्ही जर थोडंसं त्यामध्ये असा काहीतरी बदल घडवून आणला तर तुमच्या जोडीदाराला सुद्धा खूप एकदम असं कम्फर्टेबल वाटणार आहे, आणि तुम्हाला पण. काय आता नवीन युवा पिढीतले जे असतात ना, जोडपे नवीन लग्न झालेले, त्यांच्यासाठी खास अशा गोष्टी करणं गरजेचं असतंय. मशाज, वेगळं काही नाही. मशाज करणं गरजेचं असतं. मग तुम्ही एकमेकांची मशाज करू शकता. आणि ते करताना तुम्ही काय वापरायचं हा खूप मोठा पॉइंट आहे. उलट काही नाही बरं का. जे तुम्हाला उपलब्ध भेटतं ना बाहेर, त्यापैकी जर तुम्ही यूज केलं तरी कधी कधी काय होतं माहितीये का, त्याचे परिणाम खूप वाईट होतात.
म्हणजे पहिली गोष्ट ते तुम्हाला सूटच होतं का नाही की विचार येतो ना तसा. आपण जर याने एकदम नाजूक जागेची मालिश करायला गेलं तर याने आपल्या बॉडीवर आपल्या पार्टवर काही इफेक्ट पडतील का, परिणाम दिसून येईल का, कुठलं म्हणजे काही एलर्जी होईल का, तर होऊ शकते काय. तर उगाच खर्च कशाला करत बसायचं या. भारी भारी टुपा, भारी भारी ते वॅसनेल, भारी भारीच म्हणजे जे उपलब्ध आहे ना तेल मालिश हे ते आहे ना प्रोडक्ट, म्हणजे बरेच आहेत ना मालिश करायचे. ते काही न करता आपल्या घरातलं घरगुती जे की प्रत्येकाच्या घरात असतंय जे आपण महिला पुरुष मुलं रोज थोडं का म्हणा पण डोक्याला वापरतो की साधं तेल पॅराशूट कळलं का, थंड एकदम थंड मस्त. आणि त्यातून ते एक म्हणजे पौष्टिक असल्यामुळे एकदम असं कसं बघा तिकडे ते तेल ना पॅराशूट तेल नारियल तेल लोक खातात जेवणामध्ये. आपण कसं बघा हे सोयाबीनचं हे सनफ्लॉवर हे आपण भाजीला ह्याला वापरतो तसं ते तिकडे वापरतात नारळाचं तेल. प्रोटीन असते म्हणे त्याच्यामध्ये, छान असतं खायला सुद्धा. तर आपण नाही, आपण डोक्याला लावतो खरं आहे ना. कारण की त्यामध्ये कदाचित कंपनीद्वारे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं आणि त्यामध्ये नक्कीच असं एवढं प्युअर जे की ते लोक वापरतात ना प्युअर तेल, तसं आपल्याकडं आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल. त्याच्यामुळं तेवढी कोण रिक्स घ्यायला जेवणामध्ये वापरायला, खरं आहे ना. पण वापरते बरं का, जेवणामध्ये वापरते. तर ते एक छान आहे आपल्या शरीरासाठी. तर त्याने लठ्ठपणा वगैरे अशा गोष्टी होत नाहीत आणि आजारापासून पण माणूस ना खूप एकदम असं म्हणजे स्ट्रॉंग त्यातून दिसून येतं. कुठलाही आजार असं आपल्याला होत नाही. तर पॅराशूट तेल आहे ना ते जर तुम्ही यूज केलं वापरलं जेव्हा तुम्ही संतुष्ट होता मग ते जोडीदार असणारे किंवा नसणारे थोडस हातावर घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही ती पंपिंग करता ना तेव्हा बघा वेगळेच एक फिलिंग तुम्हाला नक्कीच येणार आहे. सोपं जाणार आहे, सोपं. मी म्हटलं ना तुम्हाला ज्यांना जोडीदार आहे ना त्यांना पण ते लाभदायक आहे, जोडीदारासाठी आणि स्वतःसाठी. एकदम कसं असं कम्फर्टेबल आणि एकदम सुरळीत न्यू झोडप्यासाठी कुठलाही त्रास कुठलीही अडचण कसलीच तकलीफ नाही व. आणि जरा मज्जा थोडी वेगळी असते त्याची, करून बघा. ज्यांना जोडीदार नाही ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप लाभदायक आहे. म्हटलं ना तुम्हाला वेळ लागतो, टाइम लागतो संतुष्ट होण्यासाठी स्वतःची स्वतः. तुम्ही कितीही कल्पना कोणाचीही करा, ते काय सिरियल वगैरे त्याच्यात असतं ना ते त्याबद्दल आहे, ह्या सोशल मीडियावर आहे तसं एकदम असं अश्लील बघायला भेटतं.
पण आम्ही लोक बोललो ना तर आम्हाला बंदी आहे बोलायला. बघायला नाही बंदी. खरं आहे ना? हा. तर ते कदाचित बरेच न्यू पिढीतले मुलं ज्यांना जोडीदार नाही, ज्यांना संतुष्ट होण्याची गरज आहे, कमीत कमी तशा गोष्टींमध्ये ज्यांना रस आहे, तसे पुरुष मंडळी नक्कीच ते फॉलो करत असतील. बरोबर ना? दुसऱ्यांचं बघायचं आणि स्वतः फील करायचं. खरं आहे का नाही? कमेंट करून सांगा मला. खोटं असेल तरी बी, खरं असेल तरी बी. किंवा मग ह्या सोशल मीडियावर जिकडे मन जातं तिकडले काही दृश्य असं म्हणेल मी नजरेसमोर आणायचे आणि संतुष्ट व्हायचं. खरं आहे ना? म्हणजेच ह्या सोशल साईटवर खूप आकर्षित करणाऱ्या अजूनही गोष्टी आहेत ना. परस्पर म्हणतात त्याला, परस्पर. आता मला काय म्हणायचंय तुम्ही समजून घ्या. मी सोशल मीडियावरच्या कोणत्याच लोकांना एक चुकीचं म्हणणार नाही काही सुद्धा, कारण की मी पण सोशल मीडियावर आहे. कदाचित परस्पर काही पण कुणी पण कल्पना आणू शकतं ना कोणाबद्दलही. सांगू शकत नाही. तिथे खरंच वयानुसार लोक वागतात का? खरं सांगा, खरं सांगा म्हणते मी. कारण की मला सवयच आहे. जे खरं आहे ना त्याची साईट घेते आणि त्याच खऱ्या साईटने, खऱ्या बाजूने मी कायम उभी असते. जे बोलले ना ते खोटं नाही. सोशल साईटवर जोडीदार नसणारे किंवा जोडीदार असणारे सुद्धा लोक स्वतः फील खूप खूप वेगळी कल्पना ते घेऊन त्यांच्या मनामध्ये चालतात ना दुसऱ्यांबद्दल. किती चुकीचं आणि किती बरोबर सांगता येणार नाही. कारण की ज्याची त्याची म्हणजे ती विचारधारा आहे, ज्याची त्याचा प्रश्न आहे. कोणाच्या मनात काय येतं, केव्हा येतं, कधी येतं नाही सांगू शकत बाबा. तिथे वयाची पण आट नसते आणि तिथे मागचं पुढचं काही कळत नाही. त्या टायमाला कुठलाही विचार येत नाही. जेव्हा का माणूस शुद्धीवर येतं ना तेव्हा थोडस साईटला झाल्यासारखं होत असेल. होतं ना? तर जेव्हा केव्हा तुम्हाला पंपिंग करायची असते स्वतः सोबत, स्वतःच्या हाताने, तेव्हा हातावर थोडंसं पॅराशूट तेल घ्यायचं आणि नक्कीच पंपिंग करत राहायचं. त्याने तुम्हाला आराम पण मिळेल, त्याने तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार. आणि असं सर्वात महत्वाची गोष्ट मसाज होते बरं का. मसाज होते. फुगतं, जाडपणा येतं. म्हणजे असं बघा, काही मुलांना, काही पुरुषांना स्वतःची स्वतः संतुष्ट होता होता, स्वतःची स्वतः त्या कल्पनेत जगत असताना असे सुकृटे होतात बॉडी लँग्वेजने पण आणि त्यांच्या पार्ट असणाऱ्या भागाचा पण एक आवभाव खूप वेगळाच असतो. म्हणजे
एकदम असं बोलतात। आता मी ना ज्या महिला डॉक्टर लोकांना फॉलो करत आहे त्यांच्या व्हिडिओवर अशा कमेंट येतात, त्या मी बघते बरं का कमेंट, कोणाचं म्हणणं काय आहे। तर नवीन नवीन असे म्हणजे 30-35 वयोगटातले पुरुष मंडळी त्यानं स्वतःच त्या कल्पनेमध्ये एवढं खर्चीकरण करून घेतलेलं असतं ना, आणि त्यामुळेच त्यांच्या बॉडी लँग्वेजवर पण खूप असं परिणाम त्यांना जाणवतो आणि त्यांच्या त्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा। तर ते पुन्हा विचारतात, असं नव्हतं असं झालं, तसं नव्हतं तसं झालं, यावर काही उपाय आहे का सांगा। म्हणजे छोटं दिसतं, आकडूनच जातं, फुगतच नाही, असं म्हणजे लांब होतच नाही, लांबतच नाही, आणि कितीही एक त्या मूडमध्ये आलं ना तरी हवं तसं ते असं म्हणजे कडक वाटत नाही, असे प्रश्न बरेच असतात। तर त्याला कारण काय आहे माहिती आहे का? जास्तीत जास्त स्वतःचं खर्चीकरण करून घेणं स्वतःच्या हातानं, म्हणीन त्या टायमाला, म्हणजे आलं मनात की बसा, आलं मनात की बसा, पायपिंग करत व ते आता हे कसं असतं, माणसाला एकदा नाद लागला ना तर मग ह्याच्यातच लक्ष जातं का नाही? आता मला हे हातातलं सोडायचंच नाही, म्हणीन तवा हातात धरायचंय, म्हणीन तवा। आता हे एक समजायचं कपडा आहे आणि माझ्यासमोर शिलाई मशीन आहे। आता मला शिलाई मशीनवर एक समजा पायपिंग करायची आहे, तर त्यासाठी मला एक बंद दोरी लागते। तर ती बंद दोरी अशी म्हणजे उलटी सोयीशी करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते, आणि तेवढी मेहनत करायची असताना सुद्धा मला तेच नाद लागलाय, मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला म्हणजे गरजेचं आहे, हे मला करावंच लागेल, हे माझ्या डोक्यात। मग त्याच्यामध्ये मी काय करायले मला कसं कळणार? तसंच काही पुरुषांचं झालंय। उठ बस, उठल्या बसल्या अशी गोष्ट आहे। त्याच्यानं ती पिचकारी सुद्धा त्याची स्पीड, पिचकारीची स्पीड सुद्धा कमी होत चालली, आणि मग बसायले तर सुकून त्याच्या चेहऱ्यावर बी, त्यांच्या बॉडीवर बी त्यांच्या असं म्हणजे मजबूती येईना, असं म्हणजे एकदम सुखरुट्यासारखे दिसते। तर आहे का नाही? ते काय खात पित नाहीत का काय? त्याला का खाऊ पिऊ घालीत नाहीत का काय घरामध्ये मायबाप? खाया पिया असताना चिवारी नाद लावून घेतलेला जास्त प्रमाणात, जास्त प्रमाणात। चिवारी नाद कसं म्हणावा, गरजेचं आहे वयानुसार बरं का। 25च्या पुढं गेलं की आता 17-18 वर्षामध्येच म्हणजे मुलांना लय अवघड झालंय। कसं कळलं नाही, हेच कळलं नाही मला ते। भरवसा नाही करू शकत मुलांवर। 13-14 वर्षाची झाली, सगळं कळायलंय। 20-22 वर्षामध्ये तर सगळे स्वतःहून बसायले तर हातानच। त्याच्यात आपल्याला काय करायचंय? मग आपण सांगायचं तेवढं सांगायचं, ऐकायचं असलं ऐका, नाही तर ना काय करतात तर खरं, पण जरा शिस्तीमध्ये, जरा पद्धतीनं कळलं का? चला आता बाय.